मित्रांनो, आपण आपल्या सेफ्टीसाठी ऑफिसमध्ये, दुकानात किंवा घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो. बऱ्याच वेळा हे कॅमेरे चायनीज कंपनीचे असतात, कारण ते बजेटमध्ये मिळतात आणि त्यात बरेचसे फीचर्सही मिळतात. पण हे चीनी कॅमेरे जर त्यांचं रेकॉर्डिंग थेट चीनला पाठवत असतील तर, या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चीन आपली खाजगी माहिती गोळा करत असेल तर, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण भारत सरकारने ही शक्यता लक्षात घेऊन एक मोठा निर्णय घेतलाय. तो म्हणजे चीनी कंपन्यांना भारतात इंटरनेट कनेक्टेड सीसीटीव्ही विकण्यास बंदी घालण्याचा. आता ही बंदी काही थेट बंदी नाहीये, त्यामागे एक स्ट्रॅटेजी आहे. सरकारने नेमकं काय म्हणलंय, नेमक्या कोणत्या कंपन्यांवर ही बंदी आहे, तुमच्यावर काय परिणाम होणार आणि तुम्ही सीसीटीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर कोणता घेणं सेफ आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आधी थोडं बॅकग्राऊंड बघूया की नेमका सीन काय झालाय. हिकविजन आणि डाहुआ या दोन कंपन्या जगातल्या सगळ्यात मोठ्या सर्व्हिलियन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर कंपन्या आहेत. या चीनमधल्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स अगदी स्वस्त असतात, किमतीच्या मानाने क्वालिटी चांगली असते आणि सगळीकडे उपलब्ध असतात. त्यामुळे भारतात या कंपन्यांनी सगळं मार्केट काबीज केलं होतं. पण या स्वस्तात मस्त कॅमेऱ्यांच्या मागं एक मोठा धोका लपला होता हे सरकारला हळूहळू दिसायला लागलं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला सांगितलं की या चायनीज कंपन्यांमागे बॅकडोर ॲक्सेस असू शकतो. म्हणजे काय, तर या कॅमेऱ्यांचं व्हिडिओ फुटेज थेट चीनमधल्या सर्व्हर्सवर ट्रान्सफर होत असण्याची शक्यता आहे. आणि कहर म्हणजे कितीतरी सरकारी कार्यालयांमध्ये, संसद, विधानसभा परिसरात सगळीकडे 10 लाखांहून अधिक चायनीज सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचं सरकारच्या लक्षात आलं. गलवान खोऱ्यातल्या चीन भारत चकमकीनंतर भारताने चायनीज ॲप्सवर बंदी घातली होती, पण सीसीटीव्ही बाबतचा धोका पटकन कुणाच्या लक्षात आला नाही. यानंतर आता सरकारने काय केलं की कोणताही इंटरनेट कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेरा भारतात विकायचा असेल तर त्यासाठी STQC म्हणजे स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र मिळवणं बंधनकारक केलं. हे मिळवण्यासाठी कंपन्यांना 3 गोष्टी कराव्या लागतात. एक तर कॅमेऱ्यातले मुख्य चिपसेट कोणत्या देशात तयार झाले हे सांगावं लागतं. दुसरं म्हणजे डिव्हाइस सिक्युरिटी टेस्ट पास करावी लागते. आणि तिसरं म्हणजे तुमचा कॅमेरा विना परवानगी रिमोटली ॲक्सेस होऊ शकत नाही हे सिद्ध करावं लागतं. आणि आता सरकार चीनी चिपसेट वापरणाऱ्या कंपन्यांना हे सर्टिफिकेटच देत नाही. सर्टिफिकेट नाही म्हणजे विक्री शक्य नाही. मग आता तुमच्यावर या सगळ्याचा परिणाम काय होणार? तर आधीपासून जे सीसीटीव्ही बसवलेत त्यांना काढण्याची कोणतीही सक्ती सरकारने केलेली नाही. पण जर तुम्ही नवीन कॅमेरा घेणार असाल तर मात्र STQC सर्टिफिकेटचेच घेणं बंधनकारक असणार आहे. अर्थात चीनी ब्रँड्सच्या तुलनेत हे कॅमेरे थोडे महाग असतील, पण आपला खाजगी डेटा सुरक्षित राहण्याची हमी यात मिळेल. मग STQC सर्टिफिकेट मिळालेले ब्रँड कोणते कोणते आहेत हे आपण आता बघूया. सध्या भारतात CP+ हा एक सीसीटीव्ही कॅमेराचा मोठा ब्रँड आहे. कोलकातामधल्या आदित्य इन्फोटेक कंपनीचा हा ब्रँड आहे. म्हणजे कंपनी मेड इन इंडिया आहे. ही कंपनी तैवानमध्ये बनलेल्या चिपसेट वापरते आणि देशभर यांचं सर्व्हिस नेटवर्क अवेलेबल आहे. त्यांचे 2 मेगापिक्सेलचे इंडोर सीसीटीव्ही कॅमेरे हे 3 ते 4 हजार रुपयांना आरामात मिळून जातात. थोडं कमी बजेट असेल तर बुलेट कॅमेरा देखील 2 ते 3 हजारांमध्ये मिळतील. दुसरी कंपनी म्हणजे स्पर्श सीसीटीव्ही. ही देखील मेड इन इंडिया कंपनीच आहे. विशेष म्हणजे भारताची ही पहिली सायबर सिक्युरिटी सर्टिफाईड कॅमेरे आहेत. यांचा VP सिरीज ही मिड रेंज बजेटसाठी परफेक्ट आहे. तिसरी कंपनी म्हणजे प्रमा. ही देखील भारतीय कंपनीच आहे. स्वदेशी बनावटीचे त्यांचे कॅमेरे हे नाईट विजनसाठी चांगले समजले जातात. सोबतच त्यांची किंमत ही खिशाला परवडणारी आहे. तुम्हाला संपूर्ण घरासाठी, दुकानासाठी किंवा ऑफिस स्पेससाठी सीसीटीव्ही कॅमेरे हवे असतील तर या कंपनीचे कॅमेरे तुम्ही निवडू शकता. अमेझॉनवर सीसीटीव्ही सर्च केल्यानंतर क्युबो या कंपनीचे ऑप्शन्सही तुम्हाला भरपूर दिसतील. हिरो ग्रुपचं हे स्टार्टअप आहे. त्यांची खासियत म्हणजे सगळा क्लाउड डेटा हा भारतातच स्टोअर होतो, सो तुमचं फुटेज परदेशात जात नाही. AI फीचर्स असणारे कॅमेरे ही कंपनी बनवते आणि किंमत ही रिझनेबल आहे. हाय फोकस हे आणखीन एक मेड इन इंडिया नाव आहे जे AI फीचर्समध्ये खूप पुढे आहे. फेस रिकग्नेशन आणि नाईट विजन अशा फीचर्ससाठी हा ब्रँड चांगला आहे. आणि शेवटचा इंडियन ब्रँड म्हणजे गोदरेज. चांगले कॅमेरे आहेत आणि मुख्य म्हणजे सुरक्षित आहेत. तुमचं बजेट थोडं जास्त असेल आणि कमर्शियल ऑफिससाठी सेटअप करायचं असेल तर बॉश आणि हनीवेल या ब्रँड्सचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील तुम्ही वापरू शकता. हे जर्मन आणि अमेरिकन ब्रँड्स आहेत. त्यांचे सर्व्हर्स भारतात किंवा युरोपात आहेत. सिक्युरिटी स्टँडर्ड्स टॉप नॉच आहेत. थोडे महाग आहेत पण चांगले ऑप्शन आहेत. आता हे तर झाले सेफ असलेले ब्रँड्स, पण त्यामध्येही वेगवेगळ्या टाईपचे कॅमेरे असतात, वेगवेगळे मॉडेल्स असतात. त्यामुळे कॅमेरा घेताना तुम्ही सिलेक्ट केलेलं मॉडेल हे STQC सर्टिफाईड आहे का हे नक्की तपासा. सोबतच त्याची वॉरंटी किती आहे, सर्व्हिस सेंटर भारतात कुठं आहे हे सगळं नक्की बघून घ्या. थोडे पैसे वाचवायच्या नादात चीनी कॅमेरे घेऊन आपली प्रायव्हसी धोक्यात घालू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हा धोका फक्त इंटरनेट कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाच आहे. ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना इंटरनेट किंवा वायफाय कनेक्शनचा ऑप्शन नाहीये आणि फक्त मेमरी कार्डमध्ये रेकॉर्डिंग होतं ते सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही बिंदास कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता.
अर्थात भारतातच एवढे ऑप्शन असताना चीनी कंपन्यांची गरजच नाही आहे, हेही तेवढंच खरं. बाकी तुम्ही CCTV घेण्याचा विचार करत आहात का आणि कोणता कॅमेरा घ्यायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भाजीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.